Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट 2026 या एक्झामविषयी सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. कारण नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट ही एक्झाम आपल्या देशामध्ये दोन संस्थेद्वारे कंडक्ट केली जाते. हे आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. एक नायसर आणि दुसरी संस्था आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. ह्या दोन संस्था आहेत. तर ह्या नेक्स्ट एक्झामचा फॉर्म ऑफिशियल वेबसाईटवरूनच भरा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा फॉर्म भरतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याची आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट ह्या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण जर गेलो तर आपल्याला डॉक्युमेंट लागतात. गव्हर्नमेंटचे काही आय डी प्रूफ लागतात. याच्यामध्ये आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, व्होटर आय डी झालं किंवा बँक पासबुक. या 4 डॉक्युमेंटपैकी कुठलंही एक डॉक्युमेंट असलं तरी चालते. फॉर्म भरतेवेळी सगळ्यात आधी युजर आय डी क्रिएट करावा लागतो. त्यानंतर जो पासवर्ड आहे तो स्ट्रॉंग पासवर्ड आपल्याला गूगल देतो. आता आपण महत्त्वाची गोष्ट बघू की डॉक्युमेंट काय काय लागतात. पहिलं डॉक्युमेंट तर ह्या 4 पैकी एक, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा व्होटर आय डी यापैकी कुठलंही एक. त्यानंतर 10वीची मार्कशीट लागते, 12वीची मार्कशीट लागते आणि कास्ट सर्टिफिकेट लागते. एवढे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात. तर 2024 मध्ये जे विद्यार्थी 12वीची एक्झाम पास आऊट आहे त्यांना 12वीची मार्कशीट तर कंपल्सरी लागतेच. 2025 मध्ये जे विद्यार्थी पास आऊट आहेत त्यांना पण 12वीची मार्कशीट कंपल्सरी अपलोड करावी लागते. पण 2026च्या 12वीच्या एक्झामला जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्याकडे तर 12वीची मार्कशीट नाही. त्यांची मार्कशीट ही 12वीचा रिझल्ट जूनमध्ये लागल्यानंतर त्यांच्याकडे येईल. म्हणून त्यांना 12वीची मार्कशीटची गरज नाही. त्यासाठी त्याऐवजी त्यांना असं एक डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यावं लागतो. आणि विद्यार्थी मित्र व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कास्ट सर्टिफिकेट हे लागते. आता कास्ट सर्टिफिकेटचे सगळ्यांना माहीत आहे किंवा काही जणांना माहीत नसेल. 2 प्रकार आहेत. 2 टाईपचे कास्ट सर्टिफिकेट असतात. एक स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट. आता कारण नायसर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ह्या दोन्ही संस्था केंद्र सरकारची आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहे. त्यामुळं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही. कदाचित फॉर्म फिलअप करतेवेळी कास्ट सर्टिफिकेट ॲक्सेप्टेबल होऊन जाईल. पण ज्या वेळेस तुम्ही नेक्स्ट एक्झाम पास आऊट व्हाल आणि नायसरला ॲडमिशन घ्याल त्यावेळेस तर हे सर्टिफिकेट स्टेटचं तिथं चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला सेंट्रलचंच कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल. मग सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी काही सेंट्रलमध्ये केंद्रामध्ये जाण्याची गरज नाही. आपण आपल्या गावच्या तहसील कार्यालयात किंवा शेतू केंद्रात गेलं आणि त्यांना जर सांगितलं का मला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे तर त्यासाठी तुमचं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट तिथं नेणे गरजेचे आहे. आणि जे काही डॉक्युमेंट लागतात कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो.
की कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी एकदम मुलाचं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्या वडिलाचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर दोघांचंही आधार कार्ड, एक तर गावाकडे असेल तर ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट आणि एक लाईट बिल, एवढे डॉक्युमेंट असेल. एक ॲफिडेविट करावं लागते. तर एक 15 दिवसामध्ये हे कास्ट सर्टिफिकेट मिळून जाते साधारणतः ऑनलाईन स्वरूपात. तर ज्या विद्यार्थ्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नाही त्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आत्ताच काढून ठेवा. कारण फ्युचरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. कितीतरी लोकांचे, कितीतरी स्टुडंटचे असे वर्षे वाया जातात की फक्त डॉक्युमेंट नसल्यामुळं. आणि फॉर्म ज्यावेळेस आपण फिलअप करतो, काय डेट ऑफ बर्थ असते, विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, कास्ट, रिलिजन, त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, त्यानंतर सगळ्याच्या शेवटी आपल्याला फॉर्म सबमिट करायच्या आधी पेमेंट करावं लागतं. तर पेमेंट किती आहे? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जनरलच्या ओबीसी, जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1400 रुपये पेमेंट करावं लागतं. SC आणि ST कॅन्डिडेटला 700 रुपये पेमेंट करावं लागतं. ऑल टाईपच्या फिमेलला 700 रुपये पेमेंट करावं लागतं. PWD कॅन्डिडेटला 700 रुपये पेमेंट करावं लागलं. तर आणि हे पेमेंट ऑनलाईन UPIद्वारे किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्या क्रेडिट कार्डद्वारे आपण हे पेमेंट करू शकता. ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.